करत तालुका धानोरा केंद्र धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे। मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवणे कठीण आहे हा समज फेटाळत येथील शिक्षकांनी अपार मेहनतीने हे सिद्ध करून दाखवले आहे। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी संवाद साधण्याची किमया साधली आहे। हा सन्मान केवळ एका उपक्रमाच्या यशाची नोंद नाही तर दृढ निश्चयाने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते याचा उत्कृष्ट दाखला आहे। या गौरवशाली क्षणी प्रीतिनंदा अशोक बोदलकर यांच्या मुख्याध्यापिका कुमारी दीपाली कुळमेते ह्या शाळेच्या वतीने हा सन्मान स्वीकारते। शाळेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। प्रीतिनंदा अशोक बोदलकर आणि दीपाली कुळमेते दोन्ही शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येतील आणि हा पुरस्कार माननीय श्री आकारे सर यांना प्रदान करतील असे मी त्यांना विनंती करतो। नंतर मी आमंत्रित करतो गिरटकर सर आपण मंचावर या। आपल्या हातून असेच कार्य सतत घडत राहो, भविष्यातही अशीच प्रगती करत राहा। तुम्हाला फार फार शुभेच्छा। यायचेच आहे, त्यांना स्वतःला कसं अपडेट ठेवायचंच आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मला नेहमी वाटतं की एक चांगला शिक्षक तोच आहे जे कठीण विषय खूप सोपी भाषा किंवा सोपी पद्धतीने ते समजून सांगतात। जरी तो स्किल अतिशय महत्त्वपूर्ण आहे। If a teacher can actually express something very difficult in very simple terms to a student, तो टीचरचं 90% काम होऊन जात आहे। आणि आपल्या देशात आपण मॅथ्स, सायन्स, इंग्लिश याच्यावर आपण खूप फोकस करतोय। त्याच्यामध्ये टीचरच्या महत्त्वपूर्णची भूमिका आहे। आता जे काही आपलं निपुण भारत आहे त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स असतं। त्याच्या व्यतिरिक्त एक जो व्हॅल्यू सिस्टम तयार करण्याची ती जबाबदारी पण शिक्षकांकडे आहे की कशा प्रकारचं लहान एक मुलगा किंवा लहान विद्यार्थीला तुम्ही ते कसं इन्ग्रेट करू शकता की कोणते मोरल व्हॅल्यूज, सोसायटल व्हॅल्यूज ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्यांना म्हणजे काही त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहणार। हे नंबर 1 आहे। नंबर 2 आहे स्किल सेट डेव्हलप करणे। आता पूर्ण विश्वभरात भारतात जरी तुम्ही पाहिलं तो बरेच असेच आपले विद्यार्थी आहे, आपले कॉलेज ग्रॅज्युएट्स आहेत, जे ग्रॅज्युएट केल्यानंतर पण त्यांना
जॉब्स किंवा रोजगार वगैरे मिळत नाही. कारण जरीही त्यांची क्षमता आहे बेसिक मॅथमॅटिक्स किंवा बेसिक जे आपले टेक्स्टबुक्स आहेत त्याच्यामध्ये आहे त्यांची क्षमता, पण त्याच्या व्यतिरिक्त स्किल सेट डेव्हलप करणे फार आवश्यक आहे. आणि स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी तुमची शिक्षकांची जबाबदारी आहे की ॲप्लिकेशन बेस्ड आपण सब्जेक्ट्स आपण कसं शिकवू शकता, प्रॅक्टिकल बेस्ड. फक्त थिओरीतून ते म्हणजे कायमस्वरूपी ते राहत नाही. जरी तुम्ही प्रॅक्टिकल बेस्ड टीचिंग्स जरी तुमचे म्हणजे स्कूलमध्ये शाळामध्ये जरी तुम्ही सुरू केलं, काही नाविन्यपूर्ण प्रयोग